आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाही. असा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून साताऱ्याच्या ऋतिक दादाने भांडूपमध्ये चालू केलेला आहे सातारी कट्टा. ऋतिक दादाच्या सातारी कट्टा स्टॉलला तुम्हाला मिळणार आहे चटपटीत आणि चविष्ट अशा युनिक भेळ. दादा इथे आपल्यासाठी बनवत आहे ती त्यांच्याकडची भेळपुरी. आणि भेळपुरी तर बघाल तर त्यामध्ये गेलेले आहेत कुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, चटण्या. आणि चटण्या पण त्यांच्या होममेड चटण्या आहेत. एवढी जबरदस्त भेळपुरी तुम्हाला भांडूपमध्ये कुठेच मिळणार नाही. एवढी जबरदस्त भेळपुरी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला जावं लागेल भांडूप वेस्टला लाला शेट कंपाऊंड जवळ ऋतिक दादांच्या सातारी कट्टा स्टॉलवर. दादानी भेळ चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि वरून टाकलेली आहे हिरवीगार कोथिंबीर. इथे आपली भेळ रेडी झालेली आहे. या भेळची प्राइस आहे फक्त 20 रुपये. इथे 20 रुपयापासून सगळ्या प्रकारच्या भेळ स्टार्ट होतात. 20 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे इतकी जास्त क्वांटिटीचा विचार करून शॉक झाला असेल ना तर खरंच ही 20 रुपयाची क्वांटिटी आहे. आणि बघितला तू वरून मस्तपैकी पिवळा शिवालेला आहे हिरवीगार कोथिंबीर आणि वरून आलेली आहे बुंदी. एवढी जबरदस्त भेळ तुम्हाला फक्त 20 रुपयात मिळणार आहे, ते पण सातारी कट्ट्याला. इथे तयार झालेली आहे आपली भेळ. तर वेळ न घालवता मी सरळ भेळवर तुटून पडणार आहे. भेळच्या पहिल्याच बाईट मध्ये अक्षरशः माझ्या मनात धिंगाणा चालू झाला. एवढी जबरदस्त भेळ होती. भेळ खाऊन आमचं मन भरलं नाही म्हणून आम्ही मागवली साताऱ्याची स्पेशल मटकी भेळ. मटकी भेळ कशी बनते ते चला बघूया. एका भांड्यामध्ये उकळलेली मटकी घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये गेलेले आहेत ते कुरमुरे, चिवडा म्हणजेच फरसाण आलेला आहे, वरून आलेला आहे कांदा, टोमॅटो. आणि इतकी जबरदस्त मटकी भेळ तुम्हाला भांडूप मध्ये कुठेच मिळणार नाही. ती फक्त मिळणार आहे तुम्हाला भांडूप वेस्टला लालाशेट कंपाऊंड जवळील सातारी कट्ट्याला. ऋतिक दादांच्या हातची प्रसिद्ध मटकी भेळ जर तुम्ही खाल ना तर त्या भेळच्या तुम्ही प्रेमातच पडाल. इथे सगळे जिन्नस मिक्स करून इथे भेळ आपली तयार झालेली आहे. भेळ बघून म्हणजे तोंडाला पाणी सुटत आहे. आणि खरंच भेळ एवढी जबरदस्त आहे ना की लोक लांबून लांबून ही भेळ खायला यांच्याकडे गर्दी करतात. भेळच्या वरून आलेला आहे मस्त पिवळा शेव आणि हिरवीगार कोथिंबीर. तर इथे आपली ही मटकी भेळ तयार झालेली आहे. मटकी भेळचा एकच बाईट आणि वातावरण टाईट. इतकी जबरदस्त मटकी भेळ. भेळ एकदम कातील होती. गरमी आली तर आपण पोटात थंडावा पडण्यासाठी आईस्क्रीम नाही तर थंड काहीतरी खातो, पण तुम्हाला माहिती आहे का दादांकडे तुम्हाला मिळणार दही पापडी चाट, जी खाल्ल्यावरती तुमच्या पोटात इतका थंडावा येणार ना की तुमचं पोटासकट आत्मा सुद्धा थंड होणार आहे. एका प्लेटमध्ये घेतलेले आहे दादानी पापडीचे तुकडे, त्यावरती गेलेला आहे उकडलेला बटाटा आणि वरून आलेला आहे रगडा. त्यानंतर आलेली आहे त्यांच्याकडच्या स्पेशल लाल आणि हिरवी चटणी. चटणी दिसायला जितकी छान आहे तितकी चवीला पण जबरदस्त आहे. त्यानंतर वरून येणार आहे मस्त असं थंडगार दही. दही जास्त क्वांटिटी मध्ये दिलं जातं जेणेकरून तुमचा आत्मा सुद्धा थंड होण्यासाठी. खरं सांगते तर ह्यांच्याकडची दही पापडी चाट सगळ्यात जबरदस्त आहे आणि खाण्यासाठी एकदम लाजवाब. भरभरून दही टाकल्यानंतर वरून पुन्हा येणार आहेत त्या यांच्याकडच्या स्पेशल चटण्या. आणि बघितलं तिथे दही पापडी चाट एवढं दिसायला छान दिसतंय ना, तसेच ह्याची शोभा वाढवली आहे ती पिवळी शेवाने. आणि इथे पिवळा शेव आल्यानंतर वरून मस्तपैकी बुंदी येणार आहे जी खतरनाक दिसते. इथे आपली तयार झालेली आहे दही पापडी चाट. ऋषिकेश दादांच्या सातारी कट्ट्याला तुम्हाला मिळणार आहे ती मटकी भेळ, दही पापडी चाट आणि भेळपुरी असे वेगवेगळ्या व्हरायटी भेळमध्ये, आणि ते पण एकदम जबरदस्त. जर अशी चटपटीत भेळ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा भांडूप वेस्ट मध्ये लाला कंपाऊंड जवळ सातारी कट्ट्याला.